नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सायंकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाच्या वाटेला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार ठेवण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. उद्धव ठाकरे शिवसेना उभाटा, नीलम गोरे शिवसेना, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट, अमोल मिटकरे राष्ट्रवादी अजित पवार गट, गोपीचंद पडळकर भाजप, रणजित सिंह मोहित पाटील भाजप, राजेश राठोड काँग्रेस, प्रणिव दटके भाजप, रमेश कराड भाजप. महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दरम्यान विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपा 131 आमदार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आमदार असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याची स्थितीत कठीण दिसत आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.